Welcome everyone. Welcome to Mental Health 2.0. Mental Health 2.0 आज आपण साजरा करतोय कारण काल वर्ल्ड मेंटल हेल्थ डे झाला. सो त्याच्यासाठी आपण आज डॉक्टर संजोत देशपांडेंना बोलवलं आहे. डॉक्टर संजोत देशपांडेंना भेटल्यावर मला ॲक्च्युली खूप जास्त आनंद झाला बिकॉज शी सॉर्ट ऑफ अ सेलिब्रिटी टू मी. त्यांना मी खूप ऐकलंय. त्यांचं अनेक दशकं खूप काम झालेलं आहे ह्युमन माइंडवरती, ह्युमन बिहेवियरवरती, इमोशन्सवरती. आणि खूप जणांना त्यांनी भावनिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांनी 2 पुस्तकंही लिहिली आहेत. आत्महत्या हे उत्तर नाही हे एक पुस्तक आहे आणि दुसरं म्हणजे अटळ दुःखातून सावरताना हे एक दुसरं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तकं आहेत. कधी वेळ मिळाला, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज आवर्जून वाचा. आणि आज आपण त्यांच्याबरोबर काही गप्पा मारणार आहोत, भावनांचा उहापोह करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ ॲक्च्युली द क्वेश्चनेअर इटसेल्फ. आपण एक तो स्ट्रेस सिम्पटम्स किंवा काय सिम्पटम्स असतात किंवा असू शकतील अशा स्वरूपाचा एक क्वेश्चनेअर आपण तयार केलेला आहे. तर मॅम मला ॲक्च्युली हे विचारायचं होतं की स्ट्रेसकडे आपण फिजिकल एलिमेंटसारखं बघू शकतो का? म्हणजे आपल्याला कसं सर्दी पडसं झालं की आपण डॉक्टरांकडे जातो. सो स्ट्रेसकडे आपण तसं बघू शकतो का? तर आपण असं बघूया की स्ट्रेस हा आपल्या जगण्यातला भाग आहे. म्हणजे असं नाही होणार आहे की अवर लाईफ विल बी विदाउट स्ट्रेस. आणि जर स्ट्रेस काढून टाकला आपल्या जगण्यामधनं, काही स्ट्रेस नाहीये, तर लाईफ विल बिकम बोरिंग ॲक्च्युली. बिकॉज वी ऑल नीड टू हॅव सम चॅलेंजेस. ओके, म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला यायला लागली तर मग कालांतराने त्याचं आपल्याला समजतं की आता मला ही येते आहे. सो वी हॅव टू हॅव सम चॅलेंजेस. आणि मग आपल्याला पुढे जायचं असेल तर बेसिकली ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आपण कधी पण कम्फर्ट झोनमध्ये गेलो आणि आपल्याला ग्रो व्हायचं असेल तर वी हॅव टू चॅलेंज अवर कम्फर्ट झोन. ओके, त्यामुळे स्ट्रेस हा आपल्या जगण्यातला भाग असणारच आहे. पण तो स्ट्रेस जेव्हा आपल्यावर एक काय म्हणूया आपल्या हेल्थवर अफेक्ट होतो, आपल्या रिलेशनशिपवर अफेक्ट होतो, जेव्हा आपल्या कामावर अफेक्ट होतो, तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी जी क्वेश्चनेअर सोडवलेली आहे ती अगदी छोटीशी काय म्हणूया की ज्याने एक आयडिया यावी अशी ती क्वेश्चनेअर आहे. ओके, की त्याच्यात काही काही असे सिम्पटम्स आहेत राईट, की कॉन्सन्ट्रेशन होतं का, किंवा तुम्हाला काय झोप लागते का, भूक लागते का, अशा पद्धतीचे ते सगळे प्रश्न आहेत. आणि ही लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये बऱ्याच काही काही गोष्टी ऍड करू शकतो की मनात सतत तेच विचार येत आहेत, किंवा माझं कामावर लक्षच लागत नाहीये, कामात चुका होत आहेत, किंवा भांडणं होत आहेत माझ्या कलिग्स बरोबर, किंवा मला कोणाशी बोलावंसंच वाटत नाही, इथपासून ते माझं आपलं काय म्हणूया स्मोकिंग वाढलंय, किंवा माझं आपण आता सगळेजण सोशल मीडियावर असतो तर मी खूप वेळ सोशल मीडियावरच घालवते. अशी सिम्पटमची यादी खूप असू शकेल. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ती सोडवलेली आहे. ओके, तर मला असा प्रश्न आहे की काय तुम्हाला म्हणजे त्यातलं काहीतरी होत आहे ना, काही ना काहीतरी एखादं सिम्पटम प्रत्येकाला जाणवतंय. एम आय राईट? ऍब्सोल्युटली. काहीतरी त्यातलं कोणाला एक जाणवलं असेल, कोणाला 4 जाणवले असतील, कोणाला त्याच्यामध्ये असं की काही प्रमाणात जाणवले असतील की खूप आहे हे एखादी गोष्ट कधीतरीच जाणवते. असं आपण प्रत्येक जण त्या बाबतीत एक काहीतरी प्रत्येकाचं हे आहे. ओके, तर ते जाणवणं स्वाभाविक आहे. कारण आपण आपल्या आत्ताच्या सगळ्या जगण्यामध्ये स्ट्रेस हा भाग आहेच, ताणतणाव असतातच आणि त्याचे आपल्यावर परिणाम होतच असतात. कारण आपण तसं त्याच्याकडे बघत नाही, ताण म्हणजे आपल्या जगण्याकडे की असे काहीतरी आपल्यावर ताण आणि ताणाचे परिणाम होत आहेत. पण सिम्प्लिफाय करून सांगायचं आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा मेंटल हेल्थ असं आपण म्हणतो, आणि आता ही सगळी एक प्रकारची मेंटल हेल्थ काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला एक पिक्चर कळणारी ही सिम्पटम्स आहेत. मी असं म्हणेन की ती 12 किंवा तेवढेच प्रश्न आहेत, पण अजून त्याच्यामध्ये बरेच काही असू शकतात. तर असं साधारणपणे बघायचं की आता एक छोटं एक्झाम्पल देते की माझं डोकं दुखतंय, आज सकाळपासून माझं डोकं दुखतंय. डोकं दुखू शकतं. ओके, पण माझं डोकं रोज दुखायला लागलं, रोजच दुखतंय, तर आय हॅव टू पे अटेन्शन टू इट.
So the first is, what is important is frequency. Okay. Okay. Second is intensity. I have a dull headache or I have a intense, खूप असं ठाण मारल्यासारखं डोकं दुखतंय. So intensity, right? आणि third one is duration. Like I start getting headache in the morning and दुपारपर्यंत डोकं दुखतच असतं. That is in duration. So if I have to assess myself on mental health, what I have to see की ही सगळी सिम्पटम्स आहेत किंवा आपण असं म्हणूया वी डू फील अँगर, सगळेजण अँगर विषयी आपण सगळ्यांना काहीतरी इश्यूज असतात, कोणाला एन्झायटी असते, कोणाला भीती वाटत असते, कोणाला नर्वस वाटत असतं. सो विल रिप्लेस दिस वर्ड हेडेक से बाय अँगर or maybe anxiety or maybe some kind of fear or maybe मला कॉन्फिडन्सच वाटत नाहीये. ओके. और आय डोंट फील गुड अबाउट माय सेल्फ किंवा मला रडायलाच येतं खूप. वी कॅन गो ऑन लाईक दॅट. फ्रिक्वेन्सी कधीतरी होणं किंवा माझा मूडच नाहीये आज. ओके. सिम्पल आपण असं म्हणतो ना, आज मूडच नाहीये माझा. ओके. सो हे समजा आपण कधीतरी होणं इज स्वाभाविक. होऊ शकतं असं, जसं फिजिकली होतं तसं सायकोलॉजिकली पण होणारच. सो आपल्याला त्याची, पण मला रोजच मूड जातोय माझा, रोजच रडायला येते, रोजच मला राग येतोय खूप. ओके. आणि मग तो त्याची इंटेन्सिटी काही पण असू शकते. ओके. कमी अधिक असू शकते. आणि ड्युरेशन की असा राग येतो असा जातो, किंवा मला असं इथे येईपर्यंत भीती वाटते की आता इथे जाऊन बोलायचं आहे, मग असं धड होते आणि मग मी बॉसच्या समोर जाते किंवा इथे येऊन काहीतरी प्रेझेंटेशन द्यायचंय, मग सम हाव आय गॅदर माय सेल्फ, पण मला तिथे येईपर्यंत भीती वाटत असते किंवा मग मला असं वाटतं नकोच हे करायला. ओके. सो त्याचं ड्युरेशन कधी कधी तो दिवसभर राहतं ते फिलिंग, कधी कधी बॅक ऑफ द माइंड असतं, सम हाव वी मॅनेज टू डू दॅट, असं सगळं करतो. सो आपल्याला जर असेस करायचं असेल तर ह्या सगळ्या सिम्पटम्सवर तो फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, ड्युरेशन, whether it is affecting my health, whether it is affecting my relationship and whether it is affecting my work. Okay, because आपण सगळेजण काय म्हणायचं काम करत असतो फॉर व्हेरियस रिझन्स. ओके. सो ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, ड्युरेशन हे सारखं होतंय, म्हणजे आपण सिम्पल सांगायचं तर 8 दिवसापेक्षा जास्त होतं आहे तर वी हॅव टू पे अटेन्शन टू इट. ओके. इतकं असं साधं करून सांगतेय मी, पण 8-10 दिवसांपेक्षा तर ते जास्त होत असेल तर येस, डेफिनेटली आय हॅव टू पे अटेन्शन टू इट. आणि पुढचे जे मी प्रश्न विचारले त्यातल्या एका जरी प्रश्नाचं उत्तर हो असेल तर येस, आय रिअली हॅव टू लुक इन टू माय मेंटल हेल्थ. ओके. मी थोडंसं बघायला पाहिजे की नेमकं काय होतंय, कसं होतंय. इट इज लाईक ताप आल्यासारखं असं आपण म्हणूया. सो हिअर वी आर नॉट टॉकिंग अबाउट की काहीतरी भयंकर आजार झालेला आहे, ताप आल्यासारखं. सो दिस इज हाऊ ऍक्च्युअली यू ऑल कॅन असेस फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, ड्युरेशन, वेदर इट इज अफेक्टिंग माय वर्क, रिलेशनशिप अँड हेल्थ. ओके. यू कॅन असेस युअर सेल्फ. जसं आपण फिजिकली करतो, मला हेडेक व्हायला लागला की द फर्स्ट थिंग व्हॉट आय डू, मी पटकन डॉक्टरला फोन करते किंवा पटकन काहीतरी त्याच्यावर रेमेडी शोधते. पण वी डोंट डू दिस वेन इट कम्स टू अवर मेंटल हेल्थ. ओके. आणि आपल्याला अशा बऱ्याच सूचना आपलं मन आणि आपलं शरीर देत असतं. ओके. सो आय थिंक आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. सो इथेच आता म्हणजे लागूनच मला तो प्रश्न आठवतोय की आपण जात नाही डॉक्टरांकडे. सो अजूनही मेंटल हेल्थ रिलेटेड जो काही स्टिग्मा आहे तो म्हणजे दिसतोय, पीपल टॉक अबाउट इट, अवेअरनेस आहे, पण तरी सुद्धा जाण्यासाठी स्टिग्मा आहे. तर मग ते कसं काय आपण हँडल करायचं, किंवा तुमचा अनुभव काय आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? डेफिनेटली स्टिग्मा डेफिनेटली आहे. सो वेन आय स्टार्टेड माय प्रॅक्टिस से 20-25 इयर्स बॅक, त्यावेळेला तर ते खूपच लपून छपून आणि असं होतं असं मी म्हणेन. त्यापेक्षा आता पीपल आर बिट ओपन अबाउट इट, काही लोक सांगतात, पण बेसिकली त्याच्याविषयी गैरसमज खूप आहे. म्हणजे अजूनही असं वाटतं की एवढे पर्सनल प्रॉब्लेम्स आपण तिसऱ्या व्यक्तीला काय कळणार आहेत किंवा तिसरी व्यक्ती काय शोधणार आहे, किंवा काही बऱ्याच जणांना कॉमनली असं दिसतं की रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतात आणि मग तिसरी व्यक्ती आम्हाला काय सल्ला देणार आहे, आम्हाला त्यांना काय कळणार आहे, किंवा आपलं घरातलं
आपण असं म्हणू की सगळं असं जाऊन काय सांगायचं, आपल्या घरातल्या खाजगी गोष्टी का सांगायच्या. सो बेसिकली अतिशय एक त्याच्याविषयीचा स्टिग्मा आहे तो गैरसमजात नाही येतो. ओके, म्हणजे सायकोलॉजिस्टची किंवा सायकॅट्रिस्टची मदत लागणं किंवा मेंटल हेल्थचा काहीतरी इश्यू असणं म्हणजे मी काहीतरी वीक आहे, माझ्यात काहीतरी विकनेस आहे. ओके, किंवा अतिशय वेड्या, ओके, दोज हु आर क्रेझी, दोज पीपल ओनली नीड right. सायकॅट्रिस्ट और सायकोलॉजिस्ट हेल्प. तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये येऊन बसला तर तुमच्या असं लक्षात येईल की असे लोक खूप कमी येतात. असे आपल्यासारखेच सगळे असतात की ज्यांना खूप काहीतरी प्रश्न पडलेले आहेत किंवा ज्यांना स्ट्रेस आहे. बेसिकली स्ट्रेस हे मेजर कारण असतं खूप जणांना हे करायचं. सो असे म्हणजे विकनेस आहे, क्रेझी लोकांनाच हे लागतं. तिसरी व्यक्ती आमच्या आयुष्यात काय मदत करणार आहे किंवा अशा पद्धतीचे खूप सारे गैरसमज आहेत. आणि मग त्यामुळे वी डोंट टॉक अबाउट इट ओपनली, म्हणजे अजूनही लपवून ठेवण्याकडे त्याचा हे असतो. आणि मी असं कळकळीची विनंती करते की ते अजून वाढण्यापेक्षा, रिलेशनशिपचा प्रॉब्लेम अजून काहीतरी वाढण्यापेक्षा तुम्ही वेळीच या. किंवा मला एन्झायटीचा त्रास आहे, त्याचा खूप काहीतरी परिणाम झालाय आणि मग आता पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि मग आता मी काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते, त्याच्यापेक्षा वेळीच ट्रीटमेंट घ्यावी, जसं आपण शारीरिक म्हणजे आपल्या फिजिकल हेल्थ बाबत करतो. सो बेसिकली हा स्टिग्मा गैरसमजातनं येतो की अशा पद्धतीचे बरेच गैरसमज आहेत आणि आम्हाला याची गरज नाही, आम्ही आमचे प्रॉब्लेम सोडवू शकतो वगैरे वगैरे असे खूप. किंवा सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट काय करणार आहेत, किंवा मग औषधांविषयीचे गैरसमज असतात, किंवा सायकोलॉजिस्ट काय नुसतं ऐकतातच, मग ऐकण्याचे एवढे पैसे द्यायचे का वगैरे 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 असं. सो किंवा ते काय सल्ला देणार. तर असं बेसिकली डू यू नो काय करतात सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट? माहितीये का? महत्वाचा प्रश्न. डू यू नो व्हॉट डू दे डू? ओके, सो सिन्स वी आर टॉकिंग अबाउट दिस, Yes, please. ओके, सो बेसिकली सायकॅट्रिस्ट जे असतात ते, म्हणजे सोपं सांगते मी. ओके, सायकॅट्रिस्ट जे असतात ते बेसिकली दे प्रिस्क्राईब मेडिसिन. ओके, आणि त्यांचं मुख्य हे असतो की डायग्नोज करणं आणि मेडिसिन देणं जिथे. ओके, आणि म्हणजे आता अगदी एन्झायटी म्हणजे आता खूप प्रकारचे आजार आहेत, पण समजा आपण असं सिम्पल की काही असतात आजार हे सर्दी खोकल्यासारखे असतात. ओके, ऍक्च्युअली लाईक कफ अँड कोल्ड, ज्याला आम्ही म्हणतो कफ अँड कोल्ड ऑफ सायकॅट्री. ओके, ज्याच्यामध्ये एन्झायटी, डिप्रेशन ह्या पद्धतीचे कसल्या तरी फिअर्स. ओके, यू ऑल मस्ट हॅव हर्ड अबाउट फोबियाज, राईट? नंतर काहीतरी सगळ्यांनी ओसीडी ऐकलेलं असतं, राईट? ओसीडी ऐकलंय? ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, राईट? पॅनिक डिसऑर्डर, खूप जणांना पॅनिक ह्याचा त्रास होतो. एन्झायटी तर आता आय विल टेल यू 5 जणांमध्ये एकाला एन्झायटी आहे. एवढी आहे? इथे किती लोक आहोत आपण? म्हणजे तितक्या लोकांना एन्झायटी आहे. आहे, डेफिनेटली आहे. ते सांगतच न सांगत. सो इट इज सो कॉमन. ओके, 4 ते 5 लोकांमध्ये एका व्यक्तीला एन्झायटीचा त्रास आहे. 20 पैकी एका व्यक्तीला डिप्रेशनचा आहे. ओके, आय एम नॉट हिअर टॉकिंग अबाउट काय म्हणायचं असं टिपिकल डायग्नोसिस किती काय, पण असतं आहे, म्हणजे हे अभ्यासलं गेलेलं आहे, हे प्रमाण आपल्याला दिसतं. ओके, आणि त्यामुळे असे आपण आत्ता इथे जर लोक असू तर आय एम शुअर, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा काही असं चुकीचं काही नाहीये, म्हणजे आपल्याला काहीतरी त्रास असा असू शकतो आणि होत असतो. ओके, सो कमिंग बॅक टू की आपल्याला सायकॅट्रिस्ट जे असतात ते मेडिसिन देतात अशा आजारांसाठी. तर हे कफ अँड कोल्ड ऑफ सायकॅट्री. ओके, दुसरे असतात ते असे ज्याला आपण म्हणू की सिव्हिअर मेंटल इलनेसेस, की ज्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया आहे किंवा काय बायपोलर डिसऑर्डर आहे किंवा अजून असे सिव्हिअर ऍडिक्शनचे काही काही केसेस असतात आणि मग बरेच काही त्याच्यामधल्या कॉम्प्लेक्स गोष्टी असतात. सो त्याच्यासाठी मात्र तुमची फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट ही औषधं आहेत. ओके, आणि अलॉंग विथ दॅट समटाइम्स सम पीपल नीड काउन्सिलिंग. ओके, सो बेसिकली सायकॅट्रिस्टचा रोल हा औषधं देण्याचा आहे. सायकोलॉजिस्ट दे ऍक्च्युली असेस यू, ते काही टेस्ट करतात,
ते डायग्नोसिस करतात आणि सायकोथेरपी काउन्सिलिंग हा सायकोलॉजिस्टचा बेसिकली फोकस असतो. सो दे हेल्प यू टू बेसिकली दे हेल्प यू टू अंडरस्टँड युअर ओन पर्सनॅलिटी, युअर प्रॉब्लेम. दे हेल्प यू टू ओन द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर प्रॉब्लेम अँड दे हेल्प. ते सल्ला देत नाहीत. ओके, दे हेल्प यू टू सॉल्व, म्हणजे तुम्हाला दे मेक यू एबल की तुम्हाला ते तुमच्यामध्ये ही क्षमता निर्माण करतात सो दॅट यू कॅन हँडल युअर प्रॉब्लेम. ओके, सो काउन्सिलिंग किंवा थेरपीमध्ये तुम्ही असं करा असं कोणी पण सांगत नाही. येस वी डू टेल की तू एक्सरसाइज कर, तू असं आम्ही काही काही गोष्टी डेफिनेटली सांगतो. ओके, पण बेसिकली त्या व्यक्तीची विचारांना चालना मिळावी सो दॅट दॅट पर्सन विल बी एबल टू ओन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हिज इमोशन, हिज प्रॉब्लेम, आणि तो सॉल्व्ह करू शकेल. तर सायकोलॉजिस्ट जे असतात ते बेसिकली त्यांचा रोल तो असतो. सो कधी कधी सायकोलॉजिस्टकडे जाणाऱ्या लोकांना मेडिसिन लागतं आणि म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन हे जे आपण कॉमन ज्या गोष्टी दिसतात, जसं म्हणलं 4 लोकांमध्ये एकाला, 20 लोकांमध्ये एकाला, आणि ही अशी रेंज आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये माइल्ड टू मॉडरेट, सिव्हिअर असं खूप काय काय असतं. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सायकॅट्रिस्ट, बेसिकली प्रायमरीली सायकोलॉजिस्ट आणि इफ रिक्वायर्ड सायकॅट्रिस्टची मदत लागू शकते. ओके, आणि म्हणजे चांगले असतात सायकोलॉजिस्ट. सो मॅम माझा पुढचा म्हणजे बेसिकली नॉन जजमेंटल असतात. सी वाय वी हॅव टू गो टू अ सायकोलॉजिस्ट, सॉरी, की बेसिकली तुम्हाला एका सेफ स्पेसमध्ये नोबडी इज गोइंग टू जज यू. तुम्हाला तिथे गेल्यानंतर यू कॅन ऍक्च्युली टॉक अबाउट युअर प्रॉब्लेम. सो नॉन जजमेंटल अप्रोच असतो. सो तुम्ही ओपनली बोलू शकता. असं कुठलाच सायकोलॉजिस्ट तुम्हाला म्हणणार नाही हे काय एवढं साधं येत नाही का, असं कोणी म्हणणार नाही. ओके, सो तो ऍक्सेप्टन्स आणि ती सेफ स्पेस आणि ते जे बोलणं असतं ते त्याची खूप मदत होते. राईट. सो मॅम आपण जे हे बोलता बोलता माझ्या डोक्यात आलं की सर्दी पडसं म्हणतो, राईट. सो आपली मेंटल हेल्थ आणि आपली इम्युनिटी ह्याच्यामध्ये काही लिंक आहे का? म्हणजे आपण माइंड बॉडी कनेक्ट बरेचदा मी शब्द ऐकलेला आहे, बरेच जण म्हणतात, खूप जणांचा ह्याच्यावर रिसर्च आहे, तर त्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल? हो, खूप सांगू शकेल. कारण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे दिस इज टिपिकल सिनॅरिओ इन माय क्लिनिक की बरेच म्हणजे जर मी माझी ओपीडी फिजिशियनच्या जर शेजारी करू शकले ना तर माझ्यासारखी प्रॅक्टिसच कुणाची नसेल. ओके, कारण बरेचसे म्हणजे ज्याला आपण म्हणतो सायकोसोमॅटिक इलनेसेस. ओके, तर ते तुमच्या म्हणजे तुम्हाला असणारे आजार ह्याचं मूळ तुमच्या मनात आहे. सो सायकोसोमॅटिक, मनोशारीरिक आजार. इट्स अ टिपिकल सिनॅरिओ इन माय क्लिनिक. सो पीपल कम विथ अशी एक प्लास्टिकची बॅग असते, त्याच्यात खूप सारे रिपोर्ट आणलेले असतात त्यांनी, आणि मग ते असं म्हणतात की हे सगळं केलंय ह्याच्यात काही निघालेलं नाहीये, आणि दे आर बेसिकली व्हेरी मच रेझिस्टंट टू सी मी, कारण त्यांना खूप काहीतरी होत असतं. आणि मग शेवटी सो हाऊ इट हॅपन्स. ओके, सो असं होतं की मला काहीतरी गॅस्ट्रिक ट्रबल आहे, मला ऍसिडिटी होते, कॉन्स्टिपेशन होते, अमुक होतंय, तमुक होतंय, व्हॉट नॉट. मग काहीतरी होतंय, मग जनरली आपण काय करतो, आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जातो. मग ही प्रिस्क्राईब सम मेडिसिन, मग मी मेडिसिन घेते. मग मला असं वाटतं की ओके बरं वाटलं. मग परत महिनाभरानी आय स्टार्ट गेटिंग सिम्पटम. असं एक दोनदा होतं. मग मला असं वाटतं होमिओपॅथी विल गिव्ह मी द आन्सर. मग आय गो टू होमिओपॅथ, मग आय टेक मेडिसिन. मग त्याच्यात 5-6 महिने जातात. मग मला थोडं बरं वाटतं, थोडं नाही वाटत. मग माझ्या असं लक्षात येतं की पण नाहीच बरं वाटत ते. आयुर्वेद आपल्या भारतातला आहे, यु नो, आय शुड सीक हेल्प फ्रॉम आयुर्वेद. मग मी आयुर्वेदकडे जाते, अजून 2-4 महिने जातात. मग नॅचरोपॅथी, मग कोण योगा, मग कोणतरी ॲक्युप्रेशर, असं खूप ह्याच्यामध्ये पत्रिका, खूप हेल्थचे इश्यूज आहेत. मग हा खडा घालूया, तो हे करूया, असं खूप होतं. हे खूप होतं. मला वाटतं खूप साऱ्या जणांना रिलेट होतंय. आणि मग असं खूप काय काय करतात. मग पुन्हा यू गो टू दॅट अवर बेसिक जो फिजिशियन असतो त्याच्याकडे जातो. मग आणि ह्या सगळ्यात खूपदा तपासण्या झाल्यात. सो ती फाईल अशी झालेली असते. आणि
फिजिशियन, मग कोणतरी सुपर स्पेशालिटी, मग असं खूप काय काय असं खूप करून मग तुम्हाला काय स्कोपीज सांगितली आहे कसली, MRI, असं भरपूर भरपूर कशात काही निघत नाही. सो द थिंग इज सिम्पटम आहेत आणि आजार नाही अशी परिस्थिती आहे. आणि वेन द फिजिशियन टेल्स दॅट इंडिव्हिज्युअल हे सायकोलॉजिकल आहे, तर सायकोलॉजिकल आहे हे वाक्य चुकीचं आहे. ऍक्च्युली चुकीचं आहे म्हणजे लोकांना ते चुकीचं वाटतं, कारण सायकोलॉजिकल आहे असं म्हटल्यानंतर असं वाटतं मी काय नाटक करतेय. ओके, त्यांना कळत नाहीये. सी ही कांट अंडरस्टँड. माझं कोणालाच कळत नाहीये, कुठला डॉक्टरच नाहीये या जगामध्ये की ज्याला माझं कळू शकेल. सो मग ते म्हणतात की जा यांच्या या मॅडमकडे जा, मग ते दाखवतात सिम्पटम्स आहेत आणि आजार नाही. मॅडम मी उद्या स्कोपीची पुन्हा माझी अपॉइंटमेंट आहे, तर मग आता काय करायचं. तर मी म्हणते स्कोपीला किती पैसे जाणार आहे, तर 10,000 रुपये. म्हणजे मला दे, मी आत्ता तुला सांगते याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. सो बेसिकली असे खूप आहेत की जे आपण मगाशी स्ट्रेसचं बोललो. सो आपण जर स्ट्रेस योग्य पद्धतीने मॅनेज केला नाही तर तो हळूहळू, आणि त्याच्याकडे लक्ष, ती जी सगळी आपण मगाशी सिम्पटम्स बघितली, आणि मी अजून काही सिम्पटमची लिस्ट पाठवीन वाटल्यास तुम्हाला, यू कॅन सर्क्युलेट दॅट. सो ती जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, आपण स्वतःच्या स्ट्रेस सिम्पटमची काळजी घेतली नाही, स्वतःची काळजी घेतली नाही, तर मग आपल्या शरीरातून त्या सूचना मिळतात. ह्याच्यामध्ये सायकोसोमॅटिक, ह्याच्यामध्ये हे तर मी सांगते, पण स्किनचे प्रॉब्लेम्स, ओके, स्किनची ओपीडी आणि सायकोलॉजिस्टची ओपीडी तर एकच असायला पाहिजे. म्हणजे स्किनचे 90-95% प्रॉब्लेम्स हे सायकोलॉजिकल ह्याच्यामधनं निर्माण आलेले आहेत. सो असे अनेक आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सो डेफिनेटली त्या सगळ्याचा स्ट्रेस होऊन आपल्या शरीरातून तो यायला बाहेर पडतो. पण ही अशी स्टेज असते की ज्या वेळेला सिम्पटम्स आहेत आणि आजार नाहीये, डायग्नोजेबल आजार काही नाही, त्यांना काहीच गोळी दिलेली नसते, काहीतरी प्लासिबो विटॅमिन आणि मल्टीविटॅमिन आणि असं काहीतरी दिलेलं असतं, एखादी झोपेची गोळी दिलेली असते, काहीच दिलेलं नसतं, कारण काही आजारच नाहीये ट्रीट करायला. दिस इज ऍक्च्युली द बेस्ट स्पॉट वेअर ऍक्च्युली इफ वी स्टार्ट वर्किंग वी कॅन, आपण परत आपल्या हेल्थकडे रिस्टोअर करू शकतो आणि चांगलं राहू शकतो. पण खूपदा ह्या सगळ्या आपण डिनायल मध्ये राहतो, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, आणि मग आपल्याला म्हणजे ते आजारामध्ये, म्हणजे मग ब्लड प्रेशर होईल, डायबिटीस होईल, किंवा अजून काहीतरी स्किनचा एखादा काहीतरी असं काहीतरी, म्हणजे अल्सर होईल, किंवा कारण सततच ऍसिडिटी. सो अवर बॉडी ऑल्सो हॅज सम टॉलरन्स, सो दॅट अल्सरच झाला किंवा असं काहीतरी आजार झाला. आणि या ह्याच्यामध्ये असं एक कॉमनली असं सांगते की म्हणजे अशा लोकांना कॉमनली अशी एक सवय झालेली असते की दे आर कॉन्स्टंटली डुईंग बॉडी स्कॅन ऑन देअर ओन. म्हणजे इट इज म्हणजे ती अशी एक ऑटो पायलटवर गेलेली गोष्ट आहे. सो आय एम कॉन्स्टंटली डुईंग, मी अशी बसले ना तरी काय होतंय का असं. आणि मग मी इतका स्कॅन केल्यावर मला काहीतरी सेन्सेशन जाणवतातच. मग ती जाणवली की विच आय इंटरप्रिट इट ॲज अ सिम्पटम. त्या आपल्याला जाणवतात ती बॉडी सेन्सेशन्स असतात, पण मी त्याला सिम्पटम म्हणून बघते की मग मला काहीतरी होत आहे, आणि मग मला काहीतरी होतंय ही इतकी अशी थीम डोक्यात बसते की मग सतत आपण काहीतरी शोधत राहतो, आणि विच अफेक्ट्स क्वालिटी ऑफ लाईफ, विच अफेक्ट्स वर्क. कारण मला काहीतरी झालं असं म्हटल्यानंतर आपण एक आपला आवाकच ठरवून घेतो, मग जास्तीचं काम नको, मग मी हे करणार नाही असे, म्हणजे मी स्टार्ट रिस्ट्रिक्टिंग, मग मला असं नाही चालत, असं मी स्टार्ट रिस्ट्रिक्टिंग. सो बेसिकली असं आहे की डेफिनेटली बॉडी आणि माइंड रिलेशन असतं, आणि स्ट्रेस येतो म्हणजे काय येतो तर आपणच क्रिएट केलेला आहे ना. म्हणजे शेवटी स्ट्रेस ही एक की मला असं वाटतं, म्हणजे आता समजा इथे मला यायचं आहे, पण कसं काय जमणार आज लेक्चर द्यायला असं समजा मला वाटायला लागलं, तर तो स्ट्रेस आहे. मग मी असं म्हणणार की नाही माझं आज मला बरं नाही अमृता, नकोच येऊ, बिकॉज आय हॅव परसिव्ड की हे लेक्चर देणं हे माझ्या आवाक्या बाहेरचं आहे. सो केव्हा स्ट्रेस येतो की देर इज अ परसिव्ड डिमांड अँड परसिव्ड ॲबिलिटी. ह्याच्यामध्ये जर काहीतरी मला, हे सगळं मीच ठरवलंय की ही डिमांड खूप मोठी आहे, आपण हेच केलेलं नाहीये, आणि परसिव्ड ॲबिलिटी मला असं वाटतं की ही कमी आहे, आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स असतो, असं जेव्हा मीच ठरवते की हे लेक्चर द्यायला माझी ॲबिलिटी कमी आहे, की मला स्ट्रेस सिम्पटम्स यायला सुरुवात होते. आणि मग असं कॉन्स्टंटली आपण जर करत राहिलो, म्हणजे हा जर गुंता सोडवला नाही, तर मग तो स्ट्रेस आणि विच देन अफेक्ट्स
बॉडी. मग ह्याच्यामध्ये मग सतत असं झालं की ॲज यू सेड राईटली की मग इट अफेक्ट्स अवर इम्युनिटी. मग तुम्ही सारखे आजारी पडता, सारखीच सर्दी खोकला झालाय, मग तापच येतोय, मग मला बरंच वाटत नाही, मग पुन्हा यू होत कॅन. राहतं. हा ओके. सो ॲज वी आर प्रोग्रेसिंग, हे म्हणजे चर्चा करता करता मला असं विचारायचं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आता आपली मेंटल हेल्थ आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कशी घ्यायची. म्हणजे आता हे होतंय वगैरे तुम्ही सांगितलं की ड्युरेशन, फ्रिक्वेन्सी हे आपण फाइंड आउट करायचं, पण मग हाऊ डू वी रिस्पॉन्सिबिलिटी टेक ॲक्शन्स टुवर्ड्स इट. आणि आपण फिजिकल जेव्हा हे बघतो एलिमेंट्स होतात तेव्हा आपण पटकन उठून आपण मगाशी म्हटलं तसं जातो डॉक्टरांकडे, औषधं घेतो, रेस्ट घेतो फॉर दॅट मॅटर, त्याच्यासाठी करतो जे काही गरजेचं आहे ते. पण मग ह्याच्या रिलेटेड जे असतं ते बरेचदा काय होतं ते नाही मला काम आहे म्हणून इग्नोर केलं जातं जरी डॉक्टरांनी सांगितलं असेल. तर मग याच्यामध्ये थोडीशी ॲक्टिव्हली रिस्पॉन्सिबिलिटी कशी घेऊ शकतो आपण. सो फर्स्ट म्हणजे जसं आपल्याला फिजिकल हेल्थचं महत्व आहे तसं आपल्याला मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्याचं पण महत्व आहे. ते का आहे? बिकॉज आपणच म्हणजे माणूस अशा अर्थाने मला म्हणायचंय की माणूस हीच एक म्हणजे प्राणी असा ह्या जगात आहे की ज्याला जगण्यातलं मिनिंग हवं असतं. मांजर काही शोधत नाही जगण्यातलं मिनिंग, राईट? किंवा हत्तीला काही पडलेलं नाहीये की काय ह्या जगण्याचा अर्थ आहे. बरोबर. खायचंय, प्यायचंय, फिरायचंय आणि पुढची जनरेशन क्रिएट करायची. पण माणसाला मात्र खूप मिनिंग हवा असतो सगळ्या जगण्यामध्ये, आणि तो जेव्हा नसतो तेव्हा म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ डिटेरियोरेट होते. ओके. आणि आपण पूर्वीसारखी तर राहत नाही आहोत ना, म्हणजे फक्त आपला झगडा हा काही जीवन मरणाशी नाहीये. म्हणजे आपण एका प्रगत जगामध्ये राहतोय, राईट? सो पूर्वी हे सगळं काही नव्हतं, आपल्या आजूबाजूलाच वाघ, सिंह वगैरे होते, तेव्हा आपला झगडा पण हा जीवन मरणाशी होता. ओके. आणि त्यावेळेला फिजिकल ताकदीचं पण तितकंच महत्व होतं. आणि तेव्हा एक गोष्ट कळण्याची गरज होती की हे धोकादायक आहे, वाघ आलाय हे धोकादायक आहे, हे आपल्याला कळण्याची गरज होती. बिकॉज आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचं होतं आणि ते कळलं आपल्याला, म्हणून आपण आता इथे बसून बोलतो आहोत. आता आपले चॅलेंजेस बदललेले आहेत. वी वॉन्ट टू ग्रो, आपल्याला मुलांना काहीतरी घडवायचंय, आपलं करिअर बिल्ड करायचंय, असे आपले काहीतरी गोल्स आहेत, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. असं प्रत्येकाचा मिनिंग ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकासाठी खूप इंडिव्हिज्युअल आहे. ओके. पण तो जर मिनिंग नसेल तर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ नक्की काय करायचं करून असं झालं तर मजा नाही येत आपल्याला. ओके. पण एखादी गोष्ट म्हणजे मी खूप धडपडीने काहीतरी करते आणि मग मला जेव्हा त्याचं काहीतरी मिळतं असं की म्हणजे काय कोणी नुसतं शाबासकी देणं ऑल्सो इज काय म्हणायचं माझ्यासाठी ते छान वाटणारं असतं. सो बेसिकली आपण ह्या सगळ्याला एक मिनिंग शोधत असतो नात्यामध्ये, कामामध्ये. आणि मिनिंग हा शब्द असा की खूप मोठा करून बघण्याची गरज नाहीये, म्हणजे त्याला असं काहीतरी फार भयंकर मिनिंग शोधतो म्हणजे असं काहीतरी असंही म्हणत नाही. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप मिनिंग सामावलेला असतो. सो माणूस ही अशी व्यक्ती की ज्याला मिनिंग हवं असतं, आणि इट इज डेफिनेटली असोसिएटेड विथ द क्वालिटी ऑफ लाईफ. आपल्या जगण्याची गुणवत्ता ही आपल्या त्या सगळ्यावर अवलंबून असते. आणि डेफिनेटली यू कॅन अंडरस्टँड की इट इज नॉट ओनली अबाउट लाईफ अँड डेथ, इट इज अबाउट फाइंडिंग मिनिंग, लिव्हिंग क्वालिटेटिव्हली. आणि त्याच्यात मनाचं महत्व खूप आहे. ओके. सो इफ वी अंडरस्टँड दिस, ओके, इफ आय अंडरस्टँड की मला हे अचीव्ह करायचंय माझ्या लाईफमध्ये, इट कॅन बी एनिथिंग. आणि इफ आय हॅव डिफाईन्ड की दिस इज हाऊ आय लुक ॲट माय लाईफ अँड दिस इज हाऊ आय फील, हे असं असलं तर ते माझं क्वालिटेटिव्ह जगणं आहे. ओके. आता ह्याचा विचार करायला लागतो. ओके. की मला क्वालिटेटिव्ह जगणं म्हणजे काय आहे, माझ्यासाठी मिनिंग आहे म्हणजे काय आहे, मला काय साध्य करायचंय, व्हॉट इज माय गोल, असं हे सगळ्याचा एक थोडासा विचार करायला लागतो. सो हे सगळ्याचा इम्पॉर्टन्स लक्षात घेतला तर हे आपल्या मनातनं आलेली गोष्ट आहे. आणि म्हणून इथे मेंटल हेल्थचं महत्व खूप आहे की मेंटल हेल्थ जर चांगली असेल तर मी माझं काम, माझे रिलेशनशिप, माझी प्रोडक्टिव्हिटी, माझ्या आयुष्यात मी काय करते आहे, मी कसं लाईफ जगते, ह्याला खूप हे आहे. आणि मग आपण म्हणजे हे मला जर अशी एक उर्मी आहे माझ्यामध्ये किंवा मला ह्याची जाणीव आहे, उर्मी पण मी म्हणत नाही, मला एक त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आहे, मला जाणीव आहे. असं कोणाला म्हणजे
साधं आहे ना की मी व्यायाम केला नाही तर मला काहीतरी होईल, असं इतकं सिम्पल आहे. सो आपल्याला नको असतात आजार, मग ते जसे शारीरिक ह्याच्यावर नको आहेत तसे मला मानसिक ह्याच्यावर जर नको असतील तर डेफिनेटली आय हॅव टू ओन द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय मेंटल हेल्थ. पण पहिल्यांदा आपल्याला मला हे का करायचं हे समजायला पाहिजे, तर आपण ते मग आपोआपच आपण त्या गोष्टी करत. सो मॅम, कमिंग टू द प्रॅक्टिकल साईड ऑफ लाईफ, म्हणजे आता आपण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आताचं आयुष्य काही तसं नाहीये. सो वी आर डुईंग करिअर्स, आपल्याला मुलांना घडवायचं असतं, आपलं करिअर घडवायचं असतं आणि अनेक गोष्टी, आणि खूप कॉम्प्लेक्स झाले आता जग. खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. तर मॅम ह्याच्यामध्ये बरेचदा असं होतं की काम करताना, म्हणजे आपण स्ट्रेस जे बोलतोय, तर बरेचदा आपण जे कंपार्टमेंटलायझेशन म्हणतो तर ते केलं जात नाही, ते होत नाही. केलं जात नाही म्हणण्यापेक्षा होत नाही. तर कधी कधी घरी गेल्यावर सुद्धा तो स्ट्रेस आपण कॅरी करतो, किंवा घरचा जो स्ट्रेस असतो तो ऑफिसमध्ये कॅरी करतो. तर हे आपण कसं थांबवू शकतो आणि हाऊ हार्मफुल इज दिस टू अस? डेफिनेटली हे डेफिनेटली हार्मफुल आहे, त्याच्यात काहीच वाद नाही की आपण सतत एका बर्डन खालीच राहतोय. समथिंग इज हॅपनिंग इन माय हाऊस, काहीतरी चाललंय, काही स्ट्रेस आहे, घरी कोणतरी आजारी आहे, रिलेशनशिपचं काहीतरी आहे, मुलांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल काहीतरी स्ट्रेस आहे, खूप स्ट्रेस वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. आणि इफ आय एम कॅरिंग इट टू माय वर्क प्लेस, सो डेफिनेटली तो त्रासदायक आहे. माझा वर्क प्लेसचा स्ट्रेस मी जर घरी नेत असेल तर तो डेफिनेटली त्रासदायक आहे. ओके, सो आपण ज्याला असं म्हणूया की ह्या दोन्ही गोष्टी मला जर सांभाळायच्या असतील, म्हणजे सिम्पल की मला वर्क लाईफ बॅलन्स जर डेव्हलप करायचा असेल, ओके, की आता हा माझा वेळ घरचा आहे आता, आणि वर्क लाईफ बॅलन्स जेव्हा आपण असं म्हणतो त्यावेळेला असं अजिबात अपेक्षित नाहीये की 8 तास वर्क आणि 8 तास लाईफ, असं होत नाही आपल्या रोजच्या जगण्यामध्ये. पण आय रिअली नीड टू, म्हणजे आपण असं म्हणतो ना, म्हणजे आता मी खूपदा असं सिम्पल सजेशन खूप लोकांना देते, ओके, किंवा इवन आय फॉलो दॅट, की तुम्ही कामावर धडधड धडधड करत आपण येतो, खूप ट्रॅफिक आहे, काहीतरी आपलं वाहन चालवत आलेलो आहे आणि खूप काय 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 आहे. अ सिम्पल थिंग कॅन ऍक्च्युअली हेल्प अशा वेळेला. आय जस्ट हॅव टू गो सिट इन माय चेअर, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला कामाच्या ठिकाणी आणायचंय. ओके, यू नीड नॉट डू मच. कंपार्टमेंटलायझेशन म्हटलं की असं वाटतं आता मला काहीतरी भिंती बांधायच्यात, आता संपलं ते. ओके, जस्ट टेक अ डीप ब्रीथ. मी आता पुढचे 8 तास काम करणार आहे. ओके, वी हॅव टू ट्रेन अवर माइंड. ओके, आणि ह्याचा अर्थ असा नाही आहे की मग माझ्या मनामध्ये विचार येणारच नाहीये घरचा. ओके, घरचा आपण ह्युमन माइंड हे असं आहे की डिस्ट्रॅक्ट होणं हेच ह्युमन माइंडचं क्वालिटी आहे. सो कॉन्सन्ट्रेशन असं जे आपण म्हणतो, तर आपण खूप लोक असं म्हणतात, असं मेडिटेशन करायला बसलो मला माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, वेगवेगळे विचार येतात. नॉर्मल आहे ते, असंच होणार आहे, मन असंच आहे. तुमच्यापैकी आता सगळेजण इथे किती मनाने उपस्थित आहे? गुड क्वेश्चन. राईट. सो दिस इज नॉर्मल. मला बोलता बोलता असं काहीतरी एकदमच काहीतरी आठवतं. दिस इज नॉर्मल. म्हणजे असं आय हॅव टू ब्रिंग बॅक दॅट अटेन्शन. सो बेसिकली आपण हे मान्य करूया की असं जाणार आहे. आय विल हॅव टू ब्रिंग बॅक. आता पुढचा वेळ मी, पुढचा 1 तास मी ह्या कामासाठी ठेवलाय आणि आय विल डू दॅट. खूप आपण सारखी स्वतःची परीक्षा घेण्याचं कारण नाहीच. ओके, मला आठवण येणार आहे की कोणतरी समजा घरी आजारी आहे, तर मला असं होणार आहे की अरे काही झालं नसेल ना, किंवा औषध घेतलं असेल ना, असं मला वाटणार आहे. ओके, किंवा काहीतरी माझ्या पार्टनर बरोबर माझं भांडण झालंय, तर काहीतरी डोक्यात विचार येणार आहे की मी असं म्हणायला पाहिजे होतं, तसं काहीतरी असं येणार आहे. इट्स ओके. पण आपण यावं, टेक अ डीप ब्रीथ. मी आता पुढचा, ब्रीथिंग हेल्प्स. ओके, सिम्पल. कंपार्टमेंटलायझेशन असं काही म्हटलं की आपल्याला त्याचा त्रास होतो. परत घरी जाताना सेम बसा. आता आपण घरी चाललेलो, आता उरलेलं भांडण घरी जाऊन करूया. ओके, सो बेसिकली सिम्पल आपण जर काही गोष्टी अशा स्वतःला हेल्प केली तर त्याची मला सांगायचंय की मदत होते. आणि पुन्हा ह्या सगळ्याला असं आहे की पुन्हा ह्या सगळ्याला आपण म्हणजे एक आपलं मेंटल हेल्थची काळजी कशी घ्यायची, स्ट्रेस कसा मॅनेज करायचा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये त्या गोष्टी कशा आणायच्या, हे असं एकदम जमत नाही. म्हणजे हे आपल्याला करत राहावं लागतं. म्हणजे हे लाईफस्टाईल मधला मुद्दा आहे की आपली लाईफस्टाईल कशी पाहिजे.
मला ना मॅम अँगर विषयी बोलायचं होतं थोडंसं. म्हणजे बरेचदा काय होतं की हल्ली इन जनरल बिकॉज ऑफ लॉट ऑफ कॉम्प्लेक्सिटीज इन आवर लाईव्स आपला टॉलरन्स खूप कमी झाला आहे. तर बरेचदा टॉलरन्स कमी झाल्यामुळे पटकन राग येतो, पटकन आवाज चढतो, टोन बदलतो, असं खूपदा होतं. तर मग ह्याला आपण म्हणजे काय कसं म्हणायचं की अँगर मॅनेजमेंट इश्यूज आहेत म्हणून म्हणजे कधी कधी असंही वाटतं की नाही अँगर मॅनेजमेंट म्हणजे फारच मोठा शब्द आहे, पण मग ते डे टू डे लाईफमध्ये आपण कसं मॅनेज करायचं? म्हणजे हे जे पटकन जे सरकतं म्हणजे यू स्नॅप ज्याला म्हणतो आपण, तर ते स्नॅपिंग कसं थांबवू शकतो किंवा कसं आटोक्यात आणू शकतो? ओके, तर आय विल कम बॅक टू दिस, पण त्याच्यात मी थोडंसं आय टॉक मी थोडं इलॅबोरेट आन्सर. Sure. ओके ओके. सो बेसिकली पहिल्यांदा आपण असं बघूया की कुठली पण इमोशन म्हणजे शी इज डिस्कसिंग अबाउट अँगर बेसिकली, कारण खूप कॉमन इश्यू आहे तो. पण बेसिकली आपण जर इमोशन असं म्हटलं, ओके, सो आपण सगळंच आपण भावनांनी व्यक्त करत असतो, सगळ्याच गोष्टी, ओके, आणि ती कशाची तरी एक रिॲक्शन आहे, राईट? सो कुठली पण भावना, अँगर आहे, नंतर काय एन्झायटी आहे, इव्हन डिप्रेशन आहे, ओके, किंवा फ्रस्ट्रेशन आहे, किंवा सॅडनेस आहे, गिल्ट आहे, असं बऱ्याच भावना आहेत. तर ह्या सगळ्या काहीतरी घडतं आणि त्याचा तो हे असतो, ओके, म्हणजे त्याची ती रिॲक्शन असते. सो पहिलं आपल्याला असं लक्षात ठेवायचं की कुठलीच जे काही मला एन्झायटी येते किंवा त्यांनी अँगर म्हटले तर मला राग येतोय खूप, मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, किंवा मला माझं काय अँगर इश्यूज आहेत वगैरे वगैरे जे, तर बेसिकली आपल्याला असं होतंय अँड इट्स ओके टू फील एनी इमोशन, ओके. मला असं वाटायलाच नकोय, मग असं कसं वाटू शकतं मला, अशी कशी मी वेड्यासारखी पटकन बोलून जाते, ओके, असं आपण लेट्स नॉट से दॅट. इट्स ओके टू फील एनी इमोशन, कारण कुठली पण इमोशन अशी बरोबर किंवा चूक अशी नाहीये, ती वाटते आहे आणि आपण स्वतःला मुभा द्यावी तसं वाटण्याला, ओके. मुभा देण्याचा अर्थ आपण तसंच वागायचं असं नाही, पण आपण ते ऍक्सेप्ट करतो आहोत. दॅट डझंट मेक मी अ बॅड पर्सन, ओके. राग येण्यामध्ये चूक नाहीये, भीती वाटण्यामध्ये चूक नाहीये, आणि त्याच्यामुळे आपण एखादी काय म्हणायचं चांगली किंवा वाईट व्यक्ती ठरत नाही, ओके. तर आणि प्रत्येक जी भावना असते त्याच्या पाठीमागे म्हणजे ती भावना इज ट्राईंग टू टेल अस समथिंग, म्हणजे त्या भावना चुकीच्या असतात असं नाही, ओके. तर मी यांच्यावर चिडते कारण मला असं वाटतं की शी इज नॉट कोऑपरेटिंग विथ मी, ओके. तिने मला हवं ते सहकार्य केलेलं नाही. कॉमन म्हणजे वर्क प्लेस मधला सिनॅरिओ आपण असं बघितलं तर तिने मला सहकार्य केलेलं नाहीये, किंवा तिच्यामुळे मला काम अडलेलं आहे, बिकॉज शी हॅज नॉट हेल्प मी द वे आय वॉन्ट, ओके. तर त्याच्यामध्ये एक प्रोटेक्टिव्ह हे असतो, बिकॉज मला आता तुझ्यामुळे अडचण निर्माण झालेली. सो अँगर असतं तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारचं प्रोटेक्शन. पूर्वी जर बघितलं की समबडी स्नॅचिंग माय फूड, तर मी लगेच जाऊन, म्हणजे मी जंगलात आपण राहत होतो त्या काळातलं बोलतेय की म्हणजे जेव्हा आपण आदी मानव वगैरे त्या भागात, सो कोणीतरी आपल्याला भीती वाटत होती, लपत होतो, मला राग येत होता तर मी लढत होते वगैरे वगैरे. सो आता कुठल्या पण भावनेच्या पाठीमागे असं काहीतरी एक आपली विचारधारा असते, ओके, आणि त्याच्यातनं आपण रिॲक्ट करत असतो. सो मला भावना जर हाताळायची असेल तर पहिलं म्हणजे मी ती म्हणजे भावना चूक किंवा बरोबर असं ठरवू नये. इट्स ओके टू फील दिस वे. आय कॅन आयडेंटिफाय द ट्रिगर्स, ओके ओके, आय कॅन आयडेंटिफाय द ट्रिगर्स की कशामुळे असं होतं आहे. मग ते फ्रिक्वेन्सी वगैरे वगैरे हे सगळं आपण त्याच्यामध्ये गोष्टी येतील की मला इतका राग येतो आहे, आणि देन आय कॅन ऍक्च्युली मला का राग येतोय त्याच्या पाठीमागे माझ्या मनात काय विचार येत आहेत. तर माझ्या मनात असे विचार येतात की शी डज दिस टू मी पर्पजली, दिस इज माय थॉट प्रोसेस. आणि मग असं जेव्हा माझ्या मनामध्ये, सो मी एक काहीतरी कन्क्लुजन फॉर्म केलंय, मी एक काहीतरी माझी एक विचारधारा झालेली आहे, ओके, किंवा मला असं ठाम विश्वासच आहे की ती मुद्दामूनच माझ्यासाठी असं करते आहे, किंवा काय असं. सो आपण एक काहीतरी आपलं एक इंटरप्रिटेशन, आपलं एक काहीतरी त्याच्याबद्दलचं म्हणणं, आपल्या किंवा अझम्पशन, असं आपण पण खूपशा गोष्टी तयार केलेल्या असतात, आणि मग त्या ह्याच्यामध्ये आपण ती गोष्ट अशी सटकन रिॲक्ट करायला लागतो, ओके. सो आपण असा विचार करूया की
मला पहिल्यांदा तो ऍक्सेप्ट करता आला पाहिजे, मला तो ट्रिगर समजला पाहिजे, त्याच्या पाठीमागचे मला विचार कळायला पाहिजे. ओके, आता ह्याच्या पुढची मॅनेजमेंट थोडी बिट डिफिकल्ट आहे, म्हणजे काय म्हणायचं ती म्हणजे सेशन मध्ये जावं लागेल असं झालं तर. पण आपण कशा पद्धतीने विचार करतो आणि त्या विचार करण्याच्या पद्धतीवर आपण जर थोडं काम करू शकलो तर आपल्याला अँगर मॅनेजमेंट किंवा कुठली पण भावना नक्कीच हाताळता येते. पण पर से आपण असं म्हणूया की देर इज म्हणजे इट्स ओके टू फील द वे यू आर फीलिंग. पहिल्यांदा आपण त्या भावनेला क्वेश्चन करायचं नाही आणि स्वतःला क्वेश्चन करायचं नाही. ते ऍक्सेप्ट केलं तर वी आर इन अ बेटर पोझिशन टू हेल्प. की हो, मी गेले काही दिवस खूपच मी चिडचिड करते सगळ्यांवर, असं म्हटलं तर आपण हेल्प करू शकतो. ओके, वी शुड अलाव अवर सेल्फ टू डू दॅट. ट्रिगर्स फाइंड आउट करणं, त्याच्या पाठीमागचे विचार, आणि मग बाकी अशी छोटी मोठी टेक्निक्स खूप असतात. म्हणजे तुम्ही डीप ब्रिदिंग करा त्यावेळेला, किंवा तुम्ही नेमकं तुम्हाला काय मेसेज पोचवायचा आहे तो लिहून काढा आणि तेवढाच बोला. ओके, की मला एवढंच सांगायचंय, कारण त्या रागाच्या याच्यामध्ये मी काहीतरी चुकीचं बोलून जाते. आणि ज्याला यू आर सेइंग की स्नॅप केलं, असंच बोलले, अमुक झालं, लागेल असं बोलते. मे बी आय यूज अब्युजिव्ह, एस्पेशली इन अँगर. अँगर ही अशी थोडी हर्ट करणारी इमोशन आहे. सो आय मे एंड अप हर्टिंग यू और एनीबडी अराउंड मी. आणि पुन्हा एकदा की हे सारखं वारंवार होतंय, तर मग आपण म्हणजे फक्त त्या इमोशनकडे पण नकोय ना बघायला. म्हणजे हाऊ एम आय हँडलिंग माय लाईफ, काहीतरी माझ्या आयुष्यात खूप स्ट्रेसफुल चाललंय का, आणि म्हणून मी सारखी चिडचिड होतीये का. म्हणजे इट कॅन बी सिम्पटम ऑफ समथिंग ऑल्सो. सो तसंही बघण्याची गरज आहे. राईट. सो म्हणजे ऑल इन ऑल मग माझ्या म्हणजे असं लक्षात येते की आता इथे मी अँगर म्हटलं म्हणून, पण कदाचित ओव्हरऑलच इमोशन रेग्युलेशन जे आपण म्हणतो ते साधारण ह्या टेक्निकनी कुठलंही इमोशन आपल्याला हँडल करता येतं. सो मग ते अँगर असेल किंवा दुसरं काही डिसअपॉइंटमेंट असेल, हो काही असेल, एनी. सो त्याच्यामध्ये असं एक लक्षात घेऊया, म्हणजे कुठली पण जेव्हा घटना घडते त्यावेळेला मला त्याची काहीतरी एक रिॲक्शन आहे, इमोशन. ओके, सो इमोशन असं म्हटल्यानंतर म्हणजे एखाद्या गोष्टीचा संताप येणं आणि एखाद्या गोष्टीचा राग येणं. ओके, किंवा एखाद्या गोष्टीची चिंता वाटणं, एन्झायटी वाटणं, आणि एखाद्या गोष्टीची काळजी वाटणं. ओके, हॅव्हिंग कन्सर्न अबाउट समथिंग अँड फीलिंग अँक्शियस. ओके, किंवा अँगर आणि अनॉयन्स, किंवा मला एखादी गोष्ट जमली नाही तर मला आय जस्ट फील डिप्रेस्ड इज आय एम टॉकिंग अबाउट इमोशन म्हणून मी बोलते इथे डिप्रेशन. सो मला असं वाटतं की काय अर्थच नाहीये आता याच्यामध्ये. सो डिप्रेशन अँड सॅडनेस. ओके, किंवा गिल्ट अँड रिग्रेट, एखाद्या गोष्टीविषयी अपराधी वाटणं आणि पश्चाताप होणं. तर भावना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ह्याच्यापेक्षा ती हेल्पफुल आहे का अनहेल्पफुल आहे ह्याला महत्व आहे. सो इफ यू आर नॉट कोऑपरेटिंग विथ मी, आय नीड टू फील अँग्री, पण ऍट अन अप्रोप्रिएट लेवल. ओके, हा मुद्दा त्यातला आहे. सो मला अँगर मॅनेजमेंट किंवा कुठली पण भावना मॅनेज करायची आहे, ती म्हणजे ती राग येतोय आणि मी आता एकदम मॅच्युअरली येऊन बोलायला लागले की अमृता तुम्ही हे करता, असं होत नाही. ओके, मला माझा मेसेज तितक्याच फर्मली पोचवायचा आहे. ओके, असं काय आपण लगेच शहाण्यासारखं वागावं असं अपेक्षित नाही. पण मग त्या इनअप्रोप्रिएट किंवा अनहेल्पफुल इमोशन कडनं हेल्पफुल इमोशन वर यायचंय. ही अँगर मॅनेज म्हणजे कुठल्या पण इमोशनची मॅनेजमेंट ती ऍक्च्युअली ती आहे, तशी करायला पाहिजे. कारण एकदम म्हणजे काय म्हणायचं 0 आणि 1 असं नाही असू शकत. ते आपल्याला त्या इथे यायचं आहे की जी मला मदत करेल, जी मला माझ्या गोलकडे जायला मदत करेल, जी मला कम्युनिकेट करायला मदत करेल, जी मला माझ्या कामामध्ये मदत करेल. सो बेसिकली असं एकदम इकडे आणि तिकडे असं नाही, ती भावना मदत करणारी. हेच अप्लिकेबल आहे पॉझिटिव्ह इमोशन्सना सुद्धा. ओके, लव्ह अँड पॉझिटिव्हनेस. ओके, सो कुठलीच भावना म्हणजे भावना पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे म्हणजे ती चांगली आहे असं नाही, किंवा ती मदत करणारी आहे असं नाही. सो प्रेम वाटणं आणि मालकी हक्काची भावना असणं, किंवा खूप मला समजा मला कसलं तरी अवॉर्ड मिळालं तर फिलिंग गुड अबाउट माय सेल्फ, मला अभिमान वाटतोय आणि अरे मेरी जैसी कोई नाही असं वाटणं, एकदम अरोगंट प्राईड. सो ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. राईट. किंवा सॅटिस्फॅक्शन अँड ओव्हर सॅटिस्फॅक्शन. हा अभी सब कुछ हो गया, तब कुछ मत करो असं. सो आय एम नॉट सॅटिस्फाईड, आय एम ओव्हर सॅटिस्फाईड असं. सो बेसिकली मुद्दा तो आहे की भावना ह्या आपल्याला भावनांची मॅनेजमेंट शिकणं म्हणजे भावना
अप्रोप्रिएट किंवा मदत करणाऱ्या हेल्पफुल ट्रॅकवर आणणं हे आहे. राईट ॲब्सोल्युटली. खूप छान एलॅबोरेशन दिलं ॲक्च्युली. सो मगाशी तुम्ही एक मुद्दा मांडला होता ॲडिक्शनचा. तर मला ॲक्च्युली हे विचारायचं आहे की हल्ली आपण सगळेच जण ओव्हरऑल फोन ॲडिक्ट असतो. म्हणजे पटकन थोड्या वेळाने इंस्टाग्रामच उघडतो, थोड्या वेळाने मेसेज आलेत का ते बघत असतो, रील्स बघत असतो, खूप स्क्रोल करतो, फेसबुक बघत असतो. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही म्हणालात तसं येस वी आर बाउंड टू गेट डिस्ट्रॅक्टेड, पण हे डिस्ट्रॅक्शनचं लेवल खूप म्हणजे होतंय किंवा झालंय असं मला म्हणायचंय. तर आपण ते कसं काय हे करू शकतो, म्हणजे थोडंसं कंट्रोल करू शकतो? सो दॅट हॅज नाऊ बिकम अ काइंड ऑफ कोपिंग मेकॅनिझम. खूप लोक ऍक्च्युली जी लोक म्हणजे कोणी पण ऍक्च्युली पण that is become the good way of distracting your mind. ओके, सो आता कितीतरी जे लोक येतात ज्यांना अनेक पद्धतीचे इश्यूज आहेत. सो द बेस्ट वे टू डिस्ट्रॅक्ट युअर माइंड इज की तुम्ही पटकन त्या ह्याच्यामध्ये जाता आणि मग ते कोपिंग मेकॅनिझम राहत नाही. कालांतराने इट बिकम्स ते ॲडिक्शन कडे जातं की तुम्हाला त्याच्याशिवाय राहताच येत नाही. व्हॉट इज ॲडिक्शन? की तुम्हाला त्या गोष्टीशिवाय म्हणजे ती गोष्ट जर मिळाली नाही तर त्याचे तुमच्यावर चलबिचल होते, रेस्टलेसनेस येतो आणि यू क्रेव फॉर दॅट थिंग. ओके, सो तुम्हाला असं वाटतं की कधी आता पटकन जाऊन ते चहा, कॉफी, सिगरेट, ड्रिंक्स आणि आता मोबाईल किंवा कुठलाही स्क्रीन ह्याला ऍप्लिकेबल आहे की यू क्रेव फॉर दॅट थिंग की तुम्हाला. आणि ते आता ही म्हणजे स्पेशली मोबाईल आणि स्क्रीन हे इतके ऑटो पायलटवर गेलेल्या गोष्टी आहेत. यू डोंट इव्हन रिअलाइज की मी फोन घेतलेला आहे. यू डोंट इव्हन रिअलाइज की मी घरी जाऊन नेटफ्लिक्सवर काहीतरी लावलेलं आहे किंवा यू डोंट रिअलाइज की तुम्ही माइंडलेस स्क्रोलिंग करत आहात. सो इट हॅज रिअली बिकम असं माइंडलेस झालेलं. तासन-तास जातात. सो यू प्रॉमिस युअर सेल्फ की मी 15 मिनिटच करेन आणि you don't even, you end up spending time for 2 hours or whatever. So basically म्हणजे हा एक नक्कीच काय म्हणूया कन्सर्नचा विषय आहे की स्क्रीनला लोक खूप अटॅच व्हायला लागलेली आहेत आणि ते ॲडिक्शनच्या लेवलवर स्पेशली तुमच्यापैकी खूप जणांना मुलं असतील तर इव्हन अगदी छोट्या 3-4 वर्षाच्या मुलांना सुद्धा पेरेंट्स देतात. ॲडोलेसंट मुलांमध्ये सगळं हे खूप कॉमन आहे. त्यामुळे डेफिनेटली हा एक कन्सर्नचा विषय आहे की तर ते त्याच्यासाठी फारच म्हणजे खूपच तुम्हाला आपण हे कधी करतो, किती वेळ करतो आणि त्याच्यावर म्हणजे काय काय मेजर्स आपण म्हणजे त्याच्याबद्दलची एक म्हणजे खूप माइंडफुली ते हँडल करण्याची गरज आहे. त्याच्याबद्दल आपलं एक स्वतःचं अंडरस्टँडिंग पाहिजे की मी किती तास. आणि हे सगळं असं ह्याला ना की तुम्हाला मोबाईल पण सांगतो ना की तुम्ही किती वेळ स्क्रीनवर घालवला, स्क्रीन टाईम वगैरे वगैरे असं हे सगळे मेजर्स असतात. पण आपण ते म्हणजे सगळे दुर्लक्ष करत राहतो आणि ह्या सगळ्या साईन्स आहेत. ह्या सगळ्या साईन्स आहेत की मी स्क्रीन टाईमचं काहीतरी लावलंय पण मी त्याचं ऐकत नाही किंवा ह्या सगळ्या ऍक्च्युली साईन्स आहेत किंवा मला काहीच नसतं तेव्हा हे म्हणजे आता साधं आहे ना. आता मी बघते माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा. सो तिथे पुस्तकं असतात. नो बडी रीड्स दॅट. म्हणजे आता कुठेच आपण गेलो काहीच कुणाच्या हातात पुस्तक वगैरे असं काही दिसणार नाही. एव्हरीबडीज म्हणजे सतत मोबाईल. सो आपण हे किती करतोय, मला हे कमी करायचं आहे का, मी हे किती वापरते, काय म्हणून वापरते. ओके, हाऊ माइंडफुल आय एम अबाउट म्हणजे मी जे काय करते मोबाईल किंवा स्क्रीन बरोबर त्याच्याबद्दल मी ते किती माइंडफुली करते का माइंडलेसली करते. सो असे बरेच प्रश्न आहेत आणि नॉट ओनली दॅट त्याचं अवेअरनेस असं नाही पण आय हॅव टू रिप्लेस दॅट विथ समथिंग. म्हणजे मी जर हे करणार नसेल तर मी काय करणार आहे हे ठरवण्याची गरज असते. तर आपण हे करतो. पण माझ्याकडे जर त्याचं उत्तर नसेल तर मी म्हणते मागच्या दिवस. ओके, सो आय हॅव टू ऍक्च्युली प्रिपेअर माय सेल्फ की मी जर हे करणार नसेल तर मग मी काहीतरी मला एक ऍक्टिव्हिटी द्यायला पाहिजे की मी वॉकला जाईल, मी अमुक करीन, मी तमुक करीन. अशा तुमच्याकडे 10 ऍक्टिव्हिटीज पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. कारण आजचा दिवस म्हणून आपण बरेच दिवस तसे करतो. आजच फक्त करूया किंवा आजच मी एक नेटफ्लिक्सची पुढचा एपिसोड बघते आणि एकच बघते पण 3 बघितले असं बरेच होतं. सो आय रिअली नीड टू. आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी थोड्याशा प्रॅक्टिसनी जमवाव्या लागतात. म्हणजे आपण ते पुढे ढकलत राहणं असेल किंवा मग
त्याच्यामध्येच त्यालाच अडकून राहणं असेल आणि ते सगळं म्हणजे त्याचं हे माहिती आहे ना, म्हणजे सगळ्यांनी डोपामिन आणि हे सगळं माहिती आहे. सो डोपामिन दुसऱ्या कुठल्या गोष्टीने मला क्रिएट करायचा, म्हणजे हेल्दी गोष्टीने आय एम टॉकिंग अबाउट, Yeah, yeah. ते मला ठरवायला पाहिजे. बरोबर बरोबर. मला आता इथे विचारायचं ऍक्च्युली की प्रेक्षकांमध्ये म्हणजे आपल्या इथे सगळे तुम्ही जे आलाय, तुम्हाला काही प्रश्न आहेत का? इतका वेळ मॅम बरंच काय काय सांगताय, तुमच्या डोक्यात पण तुमच्या लाईफ विषयी, तुमच्या कामाविषयी चालूच असेल, म्हणजे तुम्ही ते रिलेट करत असाल. मॅम जसं जसं सांगतायत तसं आपण सगळेजण रिलेट करतोय, मीही इथे बसल्या बसल्या रिलेट करते. सो तुमच्या डोक्यात काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. दिस इज द टाइम. परत आपल्याला मॅम भेटणार नाहीत, नाहीतर त्यांच्या क्लिनिकमध्ये जावं लागेल आपल्याला अपॉइंटमेंट घेऊन. I have a question for our side people. Okay. So we get lot of queries, or not really the queries, but the complaints or the dissatisfaction from the employees, as you said, that you are obstructing my work, or you are obstructing my success, or whatever I'm trying to achieve by XYZ. You are not submitting the report on time. You are not coming on time, or whatever is the reason. But it goes to a level jahan pe it has been abusive language and all of that. Okay, so that is a very common concern that we get. But people, our company, the management says that this is not the culture we want in the company. Yeah. So we are very clear that we've been hearing this ke construction mein to aise hi kaam hota hai. But we are very clear as an organization that we do not want that culture. Construction में ऐसा काम होता होगा तो we want to change that. We want to be a trendsetter जहाँ पे it's okay to have an argument, it's okay to have a difference in opinion, but certain things are non-negotiable. That this language cannot be used. But as you said, if I go and tell me or anybody, any manager from HR, if we go and tell, okay, please do not use this language, please do not do that, it's not going to work. How do we handle this as an HR? That how do we tackle this? And we are talking about people who are way more experienced than us. They are way more higher in the designation than us. And then if we tell them, okay, people are leaving because you are using this language, so they are like, what? Is that the only reason in the world that I am using this language? And again, that defensive, okay, am I the reason? I'm working so much for the project. I'm doing this for the project. If I'm yelling on anybody, if I'm shouting on anybody, my intention is that the work of the project is done. So we do not want to disrespect their intention or emotion towards the company or the project of the company. They will be very attached to the work that they are doing. How do we tackle this? How do we stay there? Okay, I'll try to answer. Okay, so basically it is म्हणजे मला वाटतं ते मी सांगते. So basically when you tell someone to do this, okay, there is always a resistance. Okay, you do this म्हणजे आपण like when we tell our children अभ्यास कर, तर there is always a resistance. मला नाही करायचं आहे, right? So if you want to build the culture, so जे कोणी काम करणारी लोक आहेत, they have to actually ओन इट. तो त्यांचा एक स्वतःचा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेण्याची गरज आहे आणि ती घेण्यासाठी त्यांच्याशी प्रॉब्लेम झाल्यावरच बोलायचं असं नाहीये. म्हणजे when something happens and then we are going and then we are telling ki you are not supposed to do this or you are not supposed to use such kind of language. Okay, प्रॉब्लेम झाल्यावरच आपण ऍड्रेस करत असू तर कदाचित ते तितकं वर्क होणार नाही. ओके, वी हॅव टू कीप ऑन टॉकिंग अबाउट इट. ओके, वी हॅव टू कीप ऑन टॉकिंग अबाउट इट. वी हॅव टू मेक देम, म्हणजे आपण ज्याला असं म्हणूया ना की लेट्स डिस्कस, म्हणजे दे शुड ऑल्सो बी द पार्ट ऑफ द डिसिजन की ह्या व्हॅल्यूज आहेत आपल्या आणि त्या आपल्याला अडॉप्ट करायच्या आहेत. ओके, तर ते कदाचित थोडी रिस्पॉन्सिबिलिटी ओन करतील. म्हणजे ही व्हॅल्यू आहे अशी पाळायची असं म्हणण्यापेक्षा आपण हे असं काय काय वाटतं, काय काय ह्याच्यावर डिस्कशन व्हायला पाहिजे. फक्त प्रॉब्लेम मध्ये जाऊनच बोलायला पाहिजे
असं नाही. आणि हे करताना जे सगळे बायसेस आहेत दे मस्ट बी कॅरिंग लॉट ऑफ बायसेस, जे तुम्ही सांगताय की असंच असतं, असंच बोलायला लागतं, हीच लँग्वेज कळते. सो देर आर सो मेनी बायसेस. सो ते त्या बायसेस मधनं बाहेर पडायला पण त्यांना मदत करायला पाहिजे. ओके. आणि इट इज अ प्रोसेस. दॅट्स हाऊ आय विल से. इट इज अ प्रोसेस. म्हणजे ती अशी एका ह्याच्यात नाही होणार. म्हणजे मे बी यू विल हॅव टू असं मध्ये मध्ये फॉर्मली इनफॉर्मली, म्हणजे फॉर्मली म्हणजे त्यांना ते फॉर्मली इनफॉर्मली असं असेल, पण तुमच्या बाजूनी इट इज अ प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी. दॅट्स हाऊ आय विल से. की तुम्हाला मध्ये मध्ये व्हिजिट केलं, बोललं, काहीतरी कोणाशी तरी त्याच्याबद्दल डिस्कशन ठेवलं, आणि मग आपण मिळून हे करतोय, तर तो रेझिस्टन्स थोडा कमी होईल. आणि मग त्या बायसेस बद्दल पण की पण हे आहे की म्हणजे हीच लँग्वेज कळते, पण मग असं ह्या बायसेस मधनं बाहेर पडायला आपण काय करू. सो इट इज लाईक नुसतं सांगून, म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, की नुसतं सांगून होणार नाहीये. आणि काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावर आपण कॉन्फ्लिक्ट सोडवायला गेलो आणि तेव्हा सांगितलं की यू आर नॉट सपोज टू यूज दिस लँग्वेज. मॅडमला काय कळतंय, ऑफिसमध्ये बसतात, ओके, साईटचे प्रॉब्लेम्स नाही माहिती मॅडमला, इथे आम्हालाच मॅनेज करायचे, असंच होणार आहे. मेडिटेशनसाठी येस. मॅम, मेडिटेशनचा विषय निघालाच आहे, तर एक थोडंसं एलॅबोरेटली सांगाल, म्हणजे सांगितलं तर छान होईल. कारण मेडिटेशन का करावं, त्यांनी फायदे काय होतात, त्यांनी आपल्याला इथे ओव्हरऑलच, म्हणजे मगाशी आपण वर्क लाईफ बॅलन्स विषयी बोललो, त्याच्यात सुद्धा खूप मदत होते असं मी ऐकलंय, वाचलंय बरेचदा. सो तेही थोडंसं असं राऊंड अप करून सांगितलं तर छान चालेल. सो म्हणजे आपण मेंटल हेल्थ आपल्याला काळजी घ्यायची आहे, आणि त्याच्यामध्ये आपण असं बोललो की एक लाईफस्टाईल आपल्याला मेंटेन करायची, आणि ज्या गोष्टी आपल्याला फिजिकल हेल्थसाठी मदत करतात त्या गोष्टी मेंटल हेल्थसाठी सुद्धा मदत करत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक्सरसाइज आला, काय तुम्हाला हवा असलेला एक्सरसाइज, आणि डाएट आलं, सेल्फ केअर. ओके, सेल्फ केअर हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता, म्हणजे इट कॅन बी ॲज सिम्पल ॲज दॅट की मी पाणी पिते का, मी किती पाणी प्यायला पाहिजे, समजा की मी काय 2 लिटर पाणी दिवसभरात प्यायला पाहिजे, तर डू आय फॉलो दॅट. मी रोज एक फळ खायला पाहिजे, तर मी ते करते का. म्हणजे इतक्या सिम्पल गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आय रिअली हॅव टू प्रायोरिटाईज. ओके, तर मग मी ते प्रायोरिटीवर जर ठेवलं तर मग मला माहिती आहे, आणि मग आता ह्याच्यावर खूप पुस्तकं आहेत आणि खूप बोललं जातं की मग मला ती म्हणजे ते हॅबिटमध्ये मला कन्वर्ट करायचं असेल तर मी ते रोज केल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये बँडविड्थ जात नाही. तुम्ही 4 वाजले की तुम्हाला फळाची आठवण येते आणि तुम्ही पटकन खाऊन टाकता. ओके, सो बेसिकली ह्या लाईफस्टाईल रिलेटेड चेंजेस हे खूप महत्वाचे आहेत टू टेक केअर ऑफ अवर मेंटल हेल्थ. मगाशी जे मी म्हटलं की आपण विचार कसा करतो आणि काय करतो, त्याच्यामध्ये जसं एक REBT म्हणून एक रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी, अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला विचार कसा करावा कसा नाही, किंवा काय त्यातली इरॅशनॅलिटी असते ती कशी हे करावी, शोधून काढावी, त्याच्यावर कसं काम करावं, असं बरंच काय काय शिकवते. सो कमिंग बॅक टू हिज क्वेश्चन की मेडिटेशन. ओके, सो मेडिटेशन डेफिनेटली हेल्प करतं, आणि बेसिकली तुम्ही त्या मोमेंटमध्ये राहणं हा त्यातला मेडिटेशनचा खरा हे आहे, महत्वाचा भाग आहे. सो अगदी सिंपल म्हणजे सिंपल पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही कम्फर्टेबली बसणं, आणि असं मी अगदी सुरुवातीला ते खूप लोकांना कधी कधी कठीण जातं, पण मे बी सकाळी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं जस्ट क्लोज युअर आईज आणि पे अटेन्शन टू युअर ब्रीथ. तुम्ही श्वास कसा घेता आहात आणि कसा सोडता आहात. ओके, आणि असं मी म्हणतो की तुम्ही हा जो आपला एरिया आहे, म्हणजे आपल्या नॉस्ट्रिल्स मधनं श्वास आत जात असताना तो थंड आहे, वॉर्म आहे, किंवा काय त्याचं फिलिंग होतंय, तो आत कसा जातोय, तो बाहेर कसा येतोय. सो पेइंग अटेन्शन टू दॅट. ओके, मी श्वास आत घेतला आणि मी सोडला, आणि त्याचं हे पण टेक्निक तुम्हाला माहिती असेल की श्वास आत घेतला की आपलं पोट पुढे यायला पाहिजे, आणि श्वास सोडला की पोट आतमध्ये जायला पाहिजे. ओके, सो हे जेव्हा आपण करतो तर मगाशी मी म्हटलं तसं की असे 1-8-10 श्वास झाले की माझं मन कुठेतरी भरकटतं. आय हॅव टू ब्रिंग बॅक दॅट अटेन्शन अगेन. पुन्हा श्वासावर मी लक्ष केंद्रित केलं. ओके, आणि मी पुन्हा श्वास घेतला आणि सोडला. तर हे तुम्ही करून बघितलं तर मेडिटेशन
म्हणजे ह्याला एक प्रकारे असं म्हणूया की मेडिटेशननी, माइंडफुलनेस बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला आपल्या मेंदूत पण काही बदल होतात. ओके, म्हणजे काही गोष्टी, काही वेगळे न्यूरल पाथवेज त्याच्यामधनं तयार होतात. म्हणजे असं आता मी अगदी खूप सोपं करून सांगते, पण यू रिअली हॅव टू प्रॅक्टिस इट. ओके, सो त्याच्यामधनं आपल्याला म्हणजे मेंदूला एक प्रकारचं रिलॅक्सेशन त्याच्यामधनं मिळतं आणि चांगले हार्मोन्स त्याच्यामधनं क्रिएट होतात. आणि हे फक्त आपण सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं हे जे आपण म्हणतोय, किंवा 20 मिनिटं करायचं, किंवा व्हॉट एव्हर टाइम यू वॉन्टेड टू डू इट, ह्याच्या बरोबरीने आपण ह्या सगळ्या गोष्टी दिवसभरात सुद्धा काही वेळेला करू शकतो. लाईक मी जेवते आहे तर आय हॅव टू बी देअर. ओके, मी इथे स्क्रीन ऑन ठेवलं आणि मी काहीतरी खाती आहे असं काही करू नये, किंवा घरी जाऊन मी काहीतरी सिनेमा लावला आणि मी जेवते. त्याच्यापेक्षा मी जे जेवते आहे तर मी अर्धा तास जेवावं. मी पाणी पिते तर मी पाणी प्यावं, मी फळ खाते तर मी फळ खावं, चहा पिते तर चहा प्यावा. ओके, काम करते तर मी काम करावं. ओके, सो बेसिकली असं आहे मेडिटेशन किंवा ह्याच्यामध्ये आपल्या मेंदूला, तर आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण एकतर डिस्ट्रॅक्टेड असतो किंवा खूपशा गोष्टी ह्या ऑटो पायलटवर करत असतो. मी गाडी चालवत इथे आले तर मला समजतच नाही मी इथे कशी आले ना, म्हणजे असं ऑटो पायलटवर. तसं मी स्वयंपाक करते तर मी कशी भाजी चिरली, काय कुकर लावला, मला कळत नाही, कारण हे सगळं ऑटो पायलट मोडवर असतं. सो आय बिकम माइंडफुल जेव्हा मी जेवतेय. आणि ह्या सगळ्याचा जेव्हा आपल्याला माइंडफुली करणं हे याच्यामधलं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग आपण कामाच्या बाबतीत तर मी खूप जेव्हा असे विंडोज आपण म्हणतो ना कॉम्प्युटरचे ऑन करून ठेवलेत, ही विंडो ओपन नाही, ही ओपन नाही, ही ओपन नाही, तसं मेंदूचं जे असतं ते माइंडफुलनेसने आपण एका ठिकाणी आणतो आणि त्यांनी आपल्या मेंदूला एक प्रकारचं रिलॅक्सेशन मिळतं, किंवा त्यांनी एक आपण असं म्हणूया की एक जे हेल्प करणारे जे हार्मोन्स असतात ते आपल्याला मदत करतात. आणि म्हणून मेडिटेशन आपण कुठली पण गोष्ट ही अशी एक दिवस करून चालत नाही. आपण ते कन्सिस्टंटली जेव्हा म्हणजे व्यायामाचं असतं, मेडिटेशनचं असतं किंवा कुठल्याही गोष्टीचं, ते जितकं आपण कन्सिस्टंटली करू तितके त्याचे फायदे जास्त असतात. सो मेडिटेशननी हा नक्की फायदा होतो की तुम्ही माइंडफुली जगायला शिकता. मेडिटेशननी तुमचा स्ट्रेस कमी व्हायला मदत होते, तुमच्या इमोशनल हँडलिंगमध्ये हे होते, तुमची म्हणजे तुम्ही जास्त चांगल्या भावनांना हाताळण्याचं तुमचं तंत्र वाढायला लागतं. आणि असे भरपूर त्याचे, किंवा ओव्हरऑल स्ट्रेस कमी होतो आणि असे भरपूर फायदे आहेत त्याचे. जसं की स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण एक म्हणलं मेडिटेशन आहे, एक्सरसाइज करायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे. हो, अजून असे काय पॅरामीटर्स आहेत का ज्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस कमी करण्यासाठी त्याची हेल्प होऊ शकते? तर आता मी मगाशी आधी जे सांगितलं की सेल्फ केअर. ओके, सो हे सगळे करायला पाहिजेत, कारण म्हणजे एक्सरसाइजनी आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन्स तयार होतात त्याची आपल्याला मदत होते. सो नॅचरल आपण म्हणूया की नॅचरल अँटी डिप्रेसंट आपल्या बॉडीमध्ये एक्सरसाइजनी तयार होतात, एक प्रकारची ऊर्जा तयार होते. ओके, सो लाईकवाईज मला माझं म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे आता आम्ही असं म्हणतो की खूप स्ट्रेस आहे तर सारखंच कोणाशी जाऊन बोलणं शक्य नाहीये, तर तुम्ही लिहून काढा. सो लिहून काढणं हा सुद्धा एक जर्नलिंग करा. सो अशा पण काही गोष्टी असतात. काही वेळेला ज्याला काही लोक ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणतात, किंवा माझ्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींची दखल घेणं. ओके, तर अशा गोष्टींची मदत होते. मला कशाने रिलॅक्सेशन वाटतं हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे समजा मी म्हणलं की मला म्युझिकनी वाटतं, तर यांचं काहीतरी वेगळं असू शकतं. कलरिंगने वाटेल, किंवा तुम्हाला काहीतरी कोणाशी तरी मित्राबरोबर अर्धा तास मी गप्पा मारल्या तर असू शकेल. सो आपण म्हणजे ह्या सगळ्यातनं आपल्याला आपण आपली काळजी घेणं हा खरा महत्वाचा भाग आहे. आणि पुन्हा हे खूप थिन लाईन आहे. काळजी घेणं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये जाणं नाही. आता मी जपून जाणार असं नाही. काळजी घेणं हा आपल्या जगण्यातला एक. सो सेल्फ केअर ही खूप म्हणजे ती मला अशी खूप असं वाटतं की प्रत्येकाने त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे की व्हॉट इज माय आयडिया ऑफ सेल्फ केअर. ओके, सो आणि त्या पद्धतीने पण ह्या बेसिक गोष्टी आहेतच की ज्याच्या सेल्फ केअर मध्ये अपेक्षित आहेत. सो तसं आपण थोडंसं वेळेचं भान ठेवायला हवंय. कार्यक्रमाच्या तसं शेवटाला चालूय आपण, पण एक फायनल प्रश्न मला विचारायचा आहे की म्हणजे डे टू डे लाईफमध्ये म्हणजे वी ऑल आर सर्चिंग आर पीस. म्हणजे कुठे ना कुठे काही ना काहीतरी आपण शोधत असतोच. बेसिकली तो कामनेस, तो पीस आपण शोधत असतो. तर ते आपण म्हणजे कसं
करू शकतो म्हणजे मिळवू शकतो आपल्यासाठी. आणि एक छोटासा दुसरा प्रश्न पण की व्हॉट इज युअर मेसेज टुडे Okay. टू अस? ओके येस, आपण म्हणतो की कशाला आपण जगतोय, तर आनंद मिळवायला जगतोय. एक मेंटल पीस, शांतता हवी आहे, एक चांगलं जगणं हवं आहे. ओके, सो वेन यू आर टॉकिंग अबाउट आनंद, तर आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये म्हणजे एक क्षणिक मिळणारा आनंद आहे. आत्ता मला यांनी आईस्क्रीम दिलं तर मला मजा येईल एकदम, किंवा चॉकलेट दिलं तर आय विल रिअली फील एकदम भारी वाटेल की असं आहा एक्सपिरियन्स. हा एक आनंद आहे. आणि एक मे बी मी काहीतरी एक प्रोजेक्ट पूर्ण केला आणि त्याच्यातनं मिळणारा आनंद आहे. ओके, सो आणि हे दोन्ही आनंद आपल्याला जगण्यामध्ये आवश्यक आहेत असं मी म्हणेन. ओके, असं नाहीये की मी काही अशी मजेच्या गोष्टीच करू नये, शुड कीप माय सेल्फ डिप्राइव्ड ऑफ दॅट, अशी मजा करू नये असं पण नाहीये. पण आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जगण्यामध्ये गरजेच्या आहेत. ओके, तर त्या मिळवण्यासाठी म्हणजे ज्याला गेल्या काही वर्षांमध्ये सायकोलॉजी हा जो विषय आहे तो नेहमीच असा नकारात्मक पद्धतीने बघितला गेला. म्हणजे सायकोलॉजी म्हणलं की प्रॉब्लेम असं एक समीकरण असतं सगळ्यांचं. ओके, टॉक अबाउट प्रॉब्लेम, टॉक अबाउट काहीतरी डिप्रेशन, अनकॉन्शियस माइंड, आणि असं खूप असं सगळं डार्क साईड. पण गेल्या एक 25-30 वर्षांमध्ये सकारात्मक मानसशास्त्र, पॉझिटिव्ह सायकोलॉजी ह्याचा खूप अभ्यास केला गेलेला आहे. सो वी ऑल हॅव, जशी एक नकारात्मक बाजू आहे तशी एक पॉझिटिव्ह बाजू पण आहे. वी डू हॅव स्ट्रेंथ, आपल्या सगळ्यांमध्ये एक आनंद घेण्याची क्षमता आहे. आपण सगळे रेझिलियंट आहोत. ओके, बाय डिफॉल्ट आपण रेझिलियंट आहोत, कमी अधिक असतो पण आपल्यामध्ये एक रेझिलियन्स आहे. ओके, अशा भरपूर, किंवा आता आपण असं म्हणतो ना, मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात, व्हॅल्यूज, वी थिंक अबाउट व्हॅल्यूज, वी थिंक अबाउट बिल्डिंग कल्चर, हे सगळी पॉझिटिव्ह बाजू झाली. राईट. सो आणि मगाशी मी जो शब्द वापरला, लाईफ अबाव झिरो. ओके, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ. सो दॅट इज लाईफ अबाव झिरो. Correct. तर हे आपण बऱ्याचदा मेंटल हेल्थ म्हणलं की आपण तिकडचा विचार करतो, आपण इकडचा विचार करत नाही खूपदा. आणि आता हा जो म्हणजे शेवटी अल्टिमेटली हे सगळं काय, तर दी एंड चांगला पाहिजे याच्यासाठी ना, की आम्ही दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर, किंवा आमची स्टोरी चांगली एंड झाली बुवा असं. तर ते त्यामुळे तो आनंद आपल्याला अल्टिमेटली हवा असेल तर ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये जगण्यासाठी किंवा क्वालिटी ऑफ लाईफ डिफाईन करण्यासाठी महत्वाच्या आहेत. सो पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये असं त्यांनी काही काही ज्या गोष्टी सांगितल्यात, बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, पण मी अगदी त्यातल्या की त्यांनी पहिलं एक सांगितलं की म्हणजे प्लेझेंट, तुम्हाला कशाने छान वाटेल, म्हणजे तुम्ही चांगल्या लोकांना भेटा, चांगली एखादी ऍक्टिव्हिटी करा, सो दॅट माझ्या जगण्यामध्ये मला पॉझिटिव्ह भावना म्हणजे हे होतील, क्रिएट होतील, अशा निर्माण होतील, असे मोमेंट्स बद्दल मी सजग असलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांमध्ये ती क्षमता असते. आणि मगाशी मी जे म्हटलं फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, आपण जे निगेटिव्ह म्हणजे अप्रोप्रिएट, इनअप्रोप्रिएट इमोशन, सो माझी पॉझिटिव्ह इमोशन्स एक्सपिरियन्स करण्याचे माझे मोमेंट्स मी वाढवायला पाहिजेत. ओके, नंतर दुसरं त्यांनी दॅट दे हॅव कॉल्ड इट ॲज अ प्लेझंट लाईफ. ओके, नंतर एंगेज्ड लाईफ, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या स्ट्रेंथ वापरतो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ सिम्पल एक्झाम्पल, की मी समजा काय 10 किलोचं वजन उचलते आहे. ओके, तर मी कालांतराने 12 किलोचं उचलायला लागते. मग अजून सो आय एम ऍक्च्युली 10चं 12, 12चं 15, 15चं 20 असं करत जाते. मी एकदम 20 नाही उचलत, कारण दॅट इज नॉट पॉसिबल. पण मी स्वतःला चॅलेंज देते. आता हे आपल्या ऑफिसच्या कामाबाबत पण आहे, राईट, की आपण एखादं काम करतो तेव्हा माझी एक क्षमता आहे ती मी वापरते आहे. ओके, या तुम्ही हा जो चॅलेंज सांगितला, तर नाव यू हॅव टू यूज युअर स्ट्रेंथ इन अ डिफरंट वे टू बिल्ड सम कल्चर जे तुम्हाला हवंय ते. ओके, सो आपल्याला तो एक चॅलेंज आहे, तुमच्या स्ट्रेंथला, तुमच्या सगळ्या ह्याला असलेला तो चॅलेंज आहे. आपण असं जेव्हा करतो तेव्हा वी रिअली गेट एनग्रॉस्ड विथ दॅट वर्क. आणि त्याला खूप छान त्याला शब्द आहे फ्लो, FLOW, फ्लो, किंवा मराठीत मला सुचलेला शब्द आहे की तन्मयता. ओके, की आय एम जस्ट गेटिंग एनग्रॉस्ड. कसा वेळ गेला मला कळलं नाही. कारण ते मला चॅलेंजिंग होतं. आणि तुम्ही एखादं छोटं वर्ष 1.5 वर्षाचं मूल कोडं सोडवताना बघितलंय तर दॅट असं ते चाइल्ड इज जस्ट एनग्रॉस्ड, कारण ते काहीतरी सोडवत असतं. दॅट इज फ्लो स्टेट. ओके, सो
पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये सांगितलं की ती असे मोमेंट्स म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या स्ट्रेंथना चॅलेंज करा आणि फ्लो मोमेंट्स तुमच्या जगण्यातले वाढवा आणि विच ऑल्सो गिव्ह सम मिनिंग टू युअर लाईफ, की तुम्हाला एक मिनिंग येतं की आपण काहीतरी ग्रो होतोय हे पण जाणवतं. आणि जे आपण मगाचपासून बोलतो जिथून आपण सुरुवात केली की मिनिंग लाईफ म्हणजे मिनिंगफुल लाईफ, तर ते मला मिनिंग पण माझ्या लाईफचं डिफाईन करता आलं पाहिजे. आणि मिनिंग बऱ्याचदा मी काय कॉन्ट्रीब्यूट करते, मी काय ऑफर करते आहे. सो ऑफर म्हणजे आपण जग बिग पण सोडून देऊया, आपण आपल्यापुरतं की मी माझ्या आसपासच्या लोकांना काय ऑफर करते, मी काय बोलते आहे. सो इट गिव्स मिनिंग टू माय लाईफ. सो बेसिकली हे जर आपण बघू शकलो तर आपल्याला आपली क्वालिटी ऑफ लाईफ पण समजू शकेल आणि जे त्याच्यामधनं एक आपण छान लाईफ जगलो आणि जे तुम्ही म्हणता आहात की Absolutely. छान वाटेल मला. ओके, कारण मी चांगली म्हणजे आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाती आली. म्हणजे समजा प्लेझंट मला चांगलं इमोशन, तर आय कॉल यू आणि मी थोडंसं बोललो, आपण गप्पा मारलो, छान वाटतं आपल्याला. सो तो नातं जोडण्याचा भाग आहे, काहीतरी इंटरॅक्शनचा, मिनिंगफुल इंटरॅक्शनचा भाग आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. सो आपल्याला मेंटल पीस, हॅपीनेस असं हवं असेल तर ह्या गोष्टींचा डेफिनेटली विचार करायला पाहिजे असं वाटतं मला. आणि व्हॉट इज द मेसेज, तर मी एवढंच सांगेन की मन ही गृहीत धरण्याची गोष्ट नाही. ओके, मनाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि मनाशी मैत्री करायला पाहिजे. ब्युटिफुल ब्युटिफुल. थँक्यू व्हेरी मच. आज मॅमशी गप्पा मारून खूप मजा आली आणि आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी नवीन आणि मिनिंगफुल कळलेलं आहे, जे आपण म्हणजे कदाचित आपल्याला तेवढं वाचून, अनेक पुस्तकं वाचूनही कळलं नसतं. त्याच्यासाठी बराच अभ्यास करायला लागला असता. ते मॅमने इतकं सिम्पल सोप्या भाषेत आपल्याला सांगितलंय की मजा आली. खूप छान वाटलं मॅम. मला पण मजा आली. थँक्यू व्हेरी मच.